नमस्कार मंडळी, मी तेजा देवकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या ह्या नवरात्र विशेष मालिकेत, ज्याचं नाव आहे दुर्गे दुर्गट भारी. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. मला माहिती आहे तुम्ही सगळे सुद्धा आमच्या ह्या मालिकेची आतुरतेने वाट बघत आहात. ही ओढ अशीच वाढत जाऊ दे आणि आईचा महिमा आमच्या भावभक्तीला असाच समृद्ध करत राहू दे. आज आपण भेटणार आहोत महालक्ष्मी मंदिराचे श्री पूजक अजित ठाणेकर यांना आणि या सोहळ्याबद्दल आणखीन जाणून घेणार आहोत. जसं मी आत्ताच म्हणाले, ठाणेकर सर आपल्या बरोबर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर. देवी आईचे अनेक अवतार आहेत, पुराणांमध्ये सुद्धा त्याचे अनेक संदर्भ आहेत. त्यातच आई आणि तिरुपती बालाजी यांच्या नात्याविषयी सांगितलेलं आहे, ते जरा तुम्ही सांगाल. श्री करवीर निवासिनी अंबाबाईचं सर्व जे चालतं ते करवीर महात्म्यामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे, पौराणिक सगळं. आणि त्या संदर्भानुसार अंबाबाई ही सर्वस्याद्या महालक्ष्मी अशी आहे. सर्वस्याद्या म्हणजे या जगताच्या चराचर सृष्टीच्या पहिला जी होती, अस्तित्व होतं, ती शक्ती आहे. आणि त्या शक्तीपासून पुढं अन्य देवदेवता आणि युगलं तयार झाली. त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असतील किंवा सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती असतील असं मानलं जातं पौराणिक संदर्भानुसार. त्यामुळं जी लक्ष्मी आहे, म्हणजे जिला आपण लक्ष्मी म्हणून भजतो, ती लक्ष्मी आणि महालक्ष्मी यांच्यात आई लेकीचं नातं आहे. म्हणजे महालक्ष्मी ही आई आहे आणि लक्ष्मी ही तिची लेक आहे, अशा अर्थानं आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि ह्या लक्ष्मीचं ज्यावेळेला विष्णूबरोबर लग्न झाल्यानंतर त्यांच्यात वितुष्ट आलं पद्मावतीवरनं आणि ती तिरुमलाहून इकडं निघून आली. ती एका अर्थानं माहेरवाशीण म्हणून इथं आली, असा त्याचा संदर्भ आपण घेतला पाहिजे. ती विष्णुपत्नी आहे, पण ती लक्ष्मी आहे जी महालक्ष्मीची एका अर्थानं कन्या आहे. सर, जे तुम्ही आता सांगितलं याच्याबद्दलची अख्खी गोष्ट ऐकायला आवडेल. आपल्या महालक्ष्मीचं वर्णन सर्वस्याद्या महालक्ष्मी स्त्रिगुणा परमेश्वरी लक्षालक्ष स्वरूपासा व्याप्यम कृष्ण व्यवस्थित असं म्हटलेलं आहे. ती जगताचा आद्य आहे. म्हणजे पूर्वी आपल्याला माहित आहे की पुराणात सगळ्याच पुराणामध्ये उल्लेख आहे की चराचर सृष्टीच्या पहिल्यांदा एक परब्रह्म सगळीकडे भारून व्यापलेलं होतं. आणि मग त्याला एकोहम बहुस्यात असं ज्यावेळेला वाटलं की मी एकटाच आहे आणि आता आपण काहीतरी निर्माण करावं, त्याची जी ती एक संवेदना जागृत झाली, तिथं शक्तीची निर्मिती झाली. आणि तीच शक्ती ही जगदाद्या महालक्ष्मी आहे असं शक्ती उपासकांचं मानणं आहे. यानंतर तिच्यापासनं पुढं ब्रह्मा विष्णू महेश झाले. त्याच्यानंतर तिन्ही मुख्य देवता ज्या आपण मानतो, सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती, ह्याही त्याच्यापासून निर्मित झाल्या. त्याच्यानंतर ज्यावेळेला विष्णूचं आणि लक्ष्मीचं जे विवाह झाला त्यांचा, ते तिरुमला पर्वतावर राहू लागले. त्यानंतर पद्मावती जिनं आधी त्याच्या पूर्वी तपश्चर्या केलेली होती आणि विष्णूला वरण्यासाठी ती माग लागलेली होती आणि विष्णूनं ते मान्य केलं. त्यावेळेला पद्मावतीला विष्णू आपलंसं करणार, यामुळं लक्ष्मी रुष्ट झाली आणि ती लक्ष्मी कोल्हापूरला रुसून आली असं म्हटलं जातं. ती आली, ती कोल्हापूरलाच का आली, तर महालक्ष्मी ही एका अर्थानं लक्ष्मीची आई आहे. आणि आईकडं ती नवऱ्यावर एखादी जर पत्नी रुसली तर ती स्वाभाविकपणे आपल्या माहेरी जाते. त्या पद्धतीनं ती माहेरी आली, असा आपण त्याचा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे. सर, देवीचं ऐश्वर्य, दागिने, पोशाख याबद्दल जरा आम्हाला सांगा. ही तप्तकांचन वर्णाभा तप्तकांचन भूषणा असं जिचं वर्णन आहे, ती महालक्ष्मी ही अनेक अलंकारांनी सजलेली आपण बघतो. ह्यातले बहुतेक अलंकार हे वेगवेगळ्या कालातल्या राजवटींनी अर्पण केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही नित्यालंकार म्हणून जे वापरतो, म्हणजे त्याच्यामध्ये 16 पदरी चपलाहार असेल, चंद्रहार असेल किंवा 49 मोहरांची माळ आहे, आपण त्याला पुतळ्याचा हार म्हणतो, किंवा मंगळसूत्र असेल किंवा कवच कर्णकुंडलं असतील, असे नित्य नियमित वापरले जाणारे नित्यालंकार आहेत. त्याचबरोबर विशेष सण समारंभांच्या वेळी वापरले जाणारे जडावाचे दागिने आहेत.
आता जडाव म्हणजे ज्याच्यावर हिरेजडित रत्नजडित असतात असे दागिने, तेही भांडार अपरंपार आहे जगदंबेचं. आपण वेगवेगळ्या वर्षातल्या वेगवेगळ्या दिवसांच्या पूजांचं जर सहज नजरेखालनं घातल्या तर आपल्याला वेगवेगळ्या अलंकार त्याच्यामध्ये दिसतील. मग वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस आहेत, मोत्याच्या माळा आहेत. त्याच्यानंतर कोल्हापुरातला जो सगळ्यात महत्त्वाचा दागिना म्हणतो तो कोल्हापूरचा, तो कोल्हापुरी साज वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. असं रत्नजडित किरीट आहे, म्हणजे एका किरीटावर, आता तो सध्या तसा वापरत नाही, पण जवळजवळ 150च्या वरती हिरे जडवलेले होते. असं प्रचंड मोठं भांडार जगदंबेकडे आहे. आणि त्याशिवाय भक्त जे अर्पण करतात, भक्त आपापल्या भक्तीनुसार आपल्या आपल्या कृतीनुसार प्रचंड प्रमाणात तिथं अर्पण करत असतात. त्याच्यामध्ये दागिन्यांचीही भर पडती, वस्त्रालंकारांचीही भर पडती. म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखादा सर्वसामान्य भक्त असतो, तो बिचारा आपल्या कृतीप्रमाणात जे देतोय त्याच्यापेक्षा कित्येक पटीने एखादा धनवान गृहस्थ ते देऊ शकतो. हे 1 लाख रुपयाचा शालू हा अंबाबाईला अनेक वेळा अर्पण केला जातो आणि मग नंतर त्याचं पुढं काहीतरी निर्गत होत असते. अशा प्रकारे देवीचं सगळं वैभव आहे. सर, देवीच्या अनेक आख्यायिका आहेत, अनेक परंपरा आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत. त्यातल्या काही आख्यायिका आणि परंपरेविषयी तुम्ही सांगू शकाल का? नक्कीच. जसं म्हटलं मी की ती सर्वस्याद्या आहे आणि तिच्यापासून अनेक पुढचे देवदेवता तयार झाले. त्यामुळं प्रत्येक देवतेमध्ये जगदंबेचं स्वरूप हे आहेच आहे. मुळात शक्ती उपासना जी आहे त्याच्यामध्ये ही एक मुख्य शक्ती आणि तिच्यापासून निर्माण झालेल्या 10 अन्य शक्ती, ज्याला दशमहाविद्या असं म्हटलं जातं. आपण आत्ता ज्या नवरात्रामध्ये पूजा बघतो ह्या दशमहाविद्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या पूजा बांधतात. त्या प्रत्येक विद्येचं वेगवेगळं स्वरूप आहे, प्रत्येक विद्येची उपासना वेगवेगळी आहे आणि प्रत्येक देवतेचं फल वेगळं वेगळं आपल्याला मिळतं. तो एक भाग झाला. दुसरं ज्या लौकिक पद्धतीनं आख्यायिका आहेत त्याच्यामध्ये एक तर आपण आत्ता बघितली की जी लक्ष्मी आणि विष्णू या संदर्भातली होती, म्हणजे तिरुपती आणि लक्ष्मी असा विषय होता. दुसरी आख्यायिका आहे जी महत्त्वाची आहे, ज्याच्यामुळं हे शक्तिपीठ स्थान झालं असं म्हटलं जातं, ती सतीची आख्यायिका आहे. सती ही दक्ष प्रजापतीची मुलगी, दक्ष प्रजापतीची मुलगी होती. तिनं तपश्चर्या केली आणि शंकराला तिनं वरलं. पण शंकर असा स्मशानात राहणारा आणि अतिशय म्हणजे ज्याला थोडंसं ज्याला ऐश्वर्य दिसत नाही अशा प्रकारचा, त्याच्याबरोबर भूत आणि खेत गड सगळे त्याचे अशा प्रकारचे, असं त्याचं स्वरूप हे दक्षाला मान्य नव्हतं. जावई म्हणून शंकर दक्षाला मान्य होत नव्हता. त्यामुळं दक्ष त्याचा वारंवार अपमान करायचा, पण शंकर कधी चिडायचे नाहीत. पण एकदा दक्षानं मोठा यज्ञ आरंभिला आणि त्यानं सगळ्या देवदेवतांना आमंत्रण दिलं, पण शंकराला आमंत्रण दिलं नाही. त्यामुळं शंकर थोडे रुष्ट झाले. पण सती जी दक्षाची मुलगी होती तिनं असं म्हटलं शंकरांना की मी मुलगी आहे आणि त्यामुळं मला त्याचा आमंत्रणाची गरज नाही आहे, मी निघालेले आहे, तुम्ही येता का? त्यानंतर ते गेले तिथं आणि ते तिथं गेल्यानंतर दक्षानं शंकरांचा प्रचंड अपमान केला. तो अपमान सहन न झाल्यामुळं सतीनं त्या यज्ञकुंडात उडी मारली आणि सती त्याच्यामध्ये म्हणजे तिचं कलेवर तिथं निर्माण झालेले कलेवर खांद्यावर घेतलं आणि शंकर तांडव करत सुटले. जगभरात सगळ्या सृष्टीला, चराचर सृष्टीला त्याचा धोका निर्माण झाला. त्यानंतर ते थांबवण्यासाठी ब्रह्मादी देव हे विष्णूंच्याकडे गेले आणि त्यांनी विष्णूंना विनंती केली की हे जर असंच चालू राहिलं शंकरांचं तांडव तर सगळ्या सृष्टीचा विनाश होईल, त्यामुळं तुम्ही हे थांबवा. त्यानंतर विष्णूंनी शंकरांच्या मागं जाऊन आपल्या सुदर्शन चक्रानं सतीचे 51 तुकडे केले. ती 51 तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले ती स्थानं आज शक्तिपीठं म्हणून आपल्याला माहिती आहेत. ह्यातलं कोल्हापूरमध्ये देवीचे सतीचे त्रिनेत्र पडले असं म्हणतात आणि त्यामुळं हे एक जागृत स्थान आहे. ही एक सगळ्यात मोठी आख्यायिका त्या निमित्तानं आलेली आहे. त्यामुळे इथं जो थोडासा एक म्हणजे कायम इथं डिस्प्यूटचा भाग असतो की विष्णुपत्नी का शिवपत्नी, तर त्या दोन्हीच्या वरची ही महालक्ष्मी आहे. हे सगळ्यांनी खरं म्हणजे समजून घ्यायची गरज आहे. आता मूळ जो देवी महात्म्याचा विषय आहे त्याच्यामध्ये सप्तशतीमध्ये देवीच्या 3 मुख्य लीला वर्णन केलेले आहेत. एक सरस्वती आहे, महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी, आणि त्यांनी वेगवेगळ्या दैत्यांचं कसं निर्दालन केलं ह्याचा सगळा तो मोठा 700 श्लोकांचा एक संग्रह आहे. आणि देवी महात्म्यामध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर देवीच्या लीला वर्णन करण्यात आलेल्या आहेत. त्या सगळ्या वेळेच्या अभाव इथं पण सांगू शकणार नाही. सर, नवरात्र उत्सवाच्या काळात म्हणजेच ह्या 9 दिवसांमध्ये मंदिरात काय काय विधी होतात,
कोणत्या कोणत्या परंपरा जपल्या जातात? देवीचं देवी महात्म्यातलं म्हणजे चंडिकोचामध्ये जे वर्णन आहे त्याच्यामध्ये दर दिवशी देवीचं वेगळं रूप सांगितलेलं आहे. प्रथमम शैलपुत्रीच, द्वितीयम ब्रह्मचारिणी, तृतीयम चंद्रघंटेती कुष्मांडेती चतुर्थम, पंचमम स्कंदमातेती कात्यायनीच षष्ठमम, सप्तमम कालरात्रीश्च महागौरीती अष्टमम, नवमम सिद्धिदा प्रोक्ता नवदुर्गा प्रकीर्तता. असं नवदुर्गांचं वर्णन ह्या नवरात्रीमध्ये केलेलं आहे. आणि बरेचसे विधी या दरम्यान होत असतात. त्यातला सकाळचा पहिला जो अभिषेक असतोय 8:30चा, त्या अभिषेकावेळी एक विशिष्ट पूजा असती. ती पूजा आमचं जे मूळ घराणं आहे त्या मूळ घराण्याचे जे आत्ता वारस आहेत ते करतात. त्याच्यानंतर दुपारचा अभिषेक होतो. नवरात्रात 9ही दिवस देवीची पालखी निघते. त्यातले 3 दिवस ही देवी आपलं मंदिर प्राकार सोडून अन्य म्हणजे शहरातील अन्य भाविकांना भक्तांना दर्शन देण्यासाठी शहरात जात असते. त्यातला पहिला दिवस आहे हा त्र्यंबोली पंचमीचा, ललिता पंचमी ज्याला आपण म्हणतो. त्र्यंबोलीची एक छोटीशी कहाणी आहे की त्र्यंबोली ही महिषासुराच्या विरुद्धच्या युद्धामध्ये त्र्यंबोली ही अतिशय प्रिय सखी अंबाबाईची होती. आणि तिथं टेकडीवर एक जलसरोवर होतं. ते तिचं संरक्षण करण्यासाठी त्र्यंबोलीला अंबाबाईनं तिथं थांबवलेलं होतं. पण युद्ध झालं, महिषासुराचा नाश झाला, विजय झाला आणि त्यानंतर देवीने जो दरबार भरवला त्याच्यामध्ये त्र्यंबोलीला आमंत्रण नाही मिळालं. त्यामुळे ती रुसून तिकडे जाऊन बसली. आणि त्यावेळी त्या आपल्या प्रिय सखीला भेटण्यासाठी अंबाबाई देवळातनं 5 किलोमीटरवर असलेल्या मंदिरामध्ये त्र्यंबोलीच्या ही पालखीनं जात असते. पालखी मिरवणूक असते. ह्यावेळी आम्ही सगळे श्रीपूजक हे 5 किलोमीटर ही पालखी वाहून नेतो आणि 5 किलोमीटर परत आणतो. जाता येता मोठ्या प्रमाणावर भक्त स्वागत करतात, आरत्या ओवाळतात, फटाके उडवले जातात, रोषणाई असते. अशा सगळ्या प्रकारे चांगला हा दिवस जातो. त्याच्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा दिवस जो नवरात्रात सगळ्यात म्हणजे महाअष्टमी ज्याला म्हटलं जातं शक्ती संप्रदायामध्ये, तो अष्टमीचा दिवस आहे. या दिवशी आपल्याला माहीत आहे की देवीचा जागर असतो. जागर म्हणजे देवळामध्ये अनेक 2-3 वेगवेगळ्या प्रकारची हवनं होतात आणि एक पूजा असते अंबाबाईची, ती केली जाते. हे रात्रभर चालतं आणि पहाटेच्या समयी त्याची पूर्णाहुती होते. हा सगळा जो कालावधी आहे हा महिषासुराबरोबरच्या युद्धाचा कालावधी मानला जातो, ज्याच्यामध्ये त्याला पूर्णाहुती होती म्हणजे महिषासूर संपवला, अशा प्रकारचं एक विचारधारा आहे. या दिवशी मंदिर प्राकारातनं देवी नगर प्रदक्षिणेला बाहेर पडते. पूर्वीचं जे आपलं 4 पेठांच्यातलं गाव होतं ह्यातला जो मुख्य मार्ग होता म्हणजे महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडप, त्याच्यानंतर गुरु महाराज वाडा, त्याच्यानंतर बिनखांबी गणेश मंदिर आणि पुन्हा मंदिरात, असा हा वाहनाचा रूट असतो. वाहन म्हणतात त्याला. त्या वाहनाच्या वेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणावर आता राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळं ह्या वर्षी आणि गेल्या वर्षीपासून रांगोळ्यांची स्पर्धा होती. प्रचंड मोठ्या आकारात रांगोळ्या काढलेल्या असतात आणि भाविक अतिशय तल्लीनतेनं म्हणजे संध्याकाळी 6-7 वाजल्यापासून हे करत असतात. खूप मोठ्या प्रमाणावर लोकांची इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यात असते आणि देवीचं रूप ते बघण्यासाठी जनसागर मोठ्या प्रमाणावर हा रस्त्यावर उतरलेला आपल्याला दिसतो. तिसरा महत्त्वाचा दिवस आहे तो दसरा. खरं म्हणजे दसरा हा त्या अर्थानं नवरात्राचा दिवस नाही, तो नवरात्राच्या नंतरचा पहिला सण आहे. पण दसऱ्याची कोल्हापुरातली अतिशय जी मोठी परंपरा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कालापासून आहे ती म्हणजे ही पालखी दसरा चौकात शिलंगणाला सीमोल्लंघनाला जाती. त्या ठिकाणी राजपरिवारातले जे राजपुरुष आहेत यांच्या हस्ते याची आपट्याच्या पानांची पूजा होती. कोल्हापूरच्या एकूण परंपरेला हे अतिशय चांगलं असं मिळालेलं स्वरूप आहे की देवीची पालखी ज्याच्यासाठी कोट्यावधी लोक जगातनं येतात ती प्रत्यक्ष चालत त्या लोकांच्या घरातनं त्या लोकांच्या दारातनं जाती. हा एक खूप चांगला कोल्हापूरचा सामाजिक असा आशय म्हणता येईल आपल्याला. सर, या नवरात्र उत्सवामध्ये कोल्हापूरकरांचा कसा सहभाग असतो? मी आत्ता जसा उल्लेख केला तसं 3 वेळा पालखी बाहेर पडती. त्यावेळेला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसागर ह्या पालखीमध्ये आलेला असतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं देवीचं स्वागत होतंच. म्हणजे काही ठिकाणी फुलांच्या पायघड्या असतात, काही ठिकाणी कमानी उभारलेल्या असतात, काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आतषबाजी केली जाते. लोक आलेल्या म्हणजे पालखी घेणाऱ्यांना, पालखीबरोबर चालणाऱ्या भाविकांना हे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचं खाद्यपदार्थ पेय देत असतात. म्हणजे इथनं पालखी निघती आणि पहिला त्याचा बिंदू चौकातला एक टप्पा म्हणूया आपण, बिंदू चौकापासून पुढे ज्या वेळेला जायला लागते त्यावेळेला जातानाही, पूर्वी येताना पालखी आरत्या असायच्या, आता जातानाही वेगवेगळ्या लोकांच्या आरत्या घेत जाते. ह्याच्यामध्ये फक्त
सामान्य माणूसच नाही तर काही कॉर्पोरेट ऑफिसेस पण आता सहभागी व्हायला लागले. इतक्या मोठ्या प्रमाणावर हा उत्सव झालेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं राजघराण्यापासून सामान्य अतिसामान्य असा माणूस हा या 9 दिवसामध्ये पूर्ण जगदंबेशी निगडीत झालेला असतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम चालू असतात. काही ठिकाणी प्रसाद वाटप होतंय, काही ठिकाणी देवीचे मंडप बसवले जातात, तिथं काही धार्मिक अनुष्ठानं होत असतात. मंदिरातलं तर सगळंच दिवसभराचं वातावरण हे अक्षरशः भारलेलं असते. म्हणजे सकाळपासून मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात होती. देवदर्शन घेऊन लोक त्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेतात. त्याच्यानंतर संध्याकाळची जी रात्रीची जी पालखी असते, ह्या पालखीच्या वेळेला तरुणही मोठ्या प्रमाणावर तिथं आपण आलेली बघतो. अशा पद्धतीनं सर्व प्रकारचे समाजातले सर्व स्तर, समाजातल्या सर्व प्रकारच्या व्यक्ती ह्या 9 दिवसामध्ये ह्या जगदंबेच्या सेवेत कुठं ना कुठंतरी असतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा होतो आणि म्हणूनच त्याला काय राज्य शासनानं राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असावा असं मला वाटते. या सगळ्याच्या मध्ये एक अतिशय चांगली व्यवस्थापनाची व्यवस्था श्रीपूजक असतील, देवस्थान समिती असतील आणि काही स्वयंसेवी संस्था, प्रशासन याच्या माध्यमातून उभारली जाते. आणि हे सगळं सुरळीत चालायचं. म्हणजे आता इतक्या वेळेला इतक्या प्रकारचे थ्रेट्स आपण ऐकले, पण कोल्हापुरात नवरात्रीत कधीही काहीही घडलं नाही. ना स्टॅम्पेड कधी घडला, ना कुठं काही चुकीची घटना घडली, ना कुठं अन्य काही अडचणी वगैरे अशा प्रकारचं. हे इतकं देवीचा आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं नीट चाललेलं आहे अशी आम्हा सगळ्यांची श्रद्धा आहे. खूप छान अशी माहिती सर आपल्याला देत आहेत. पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची आपल्या ह्या नवरात्र विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दुर्गे दुर्गट भारी. विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवरात्र विशेष मालिकेत, ज्याचं नाव आहे दुर्गे दुर्गट भारी. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. आराधना केली. आणि बाकी पूजेचे जे स्वरूप तुम्हाला दिसते की पोपट आहे किंवा बाकीची जी आयुध आहेत ही तिच्या हातात आहेत. म्हणून आजच्या पूजेमध्ये हे सगळं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आजच्या पूजेचे श्रेय श्रीनिवास जोशी, मनोज मुनीश्वर आणि अजिंक्य मुनीश्वर यांना जातं.
वेळ झालीये इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया उद्या आपल्या याच नवरात्र विशेष मालिकेत, ज्याचं नाव आहे दुर्गे दुर्गट भारी। सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर। you.